नमस्कार, मी सर्पमित्र के.टी. शिर्के फ्रॉम नागोठणे। तर मे महिन्यातच अवकाळी पाऊस सुरू झाला आणि वेगवेगळ्या ठिकाणी सरपटणारे प्राणी घरात येऊ लागले किंवा इतर अडचणीच्या ठिकाणी येऊ लागले। तर आज 25 मे 2025 रोजी लागोपाठ 2 साप आम्ही रेस्क्यू केले। त्यामधला एक आता आम्ही आलो आहोत सदर वरवटणे येथे पोलीस पाटलांच्या घरी। भाजपचे कार्यकर्ते माननीय श्री किशोरजी म्हात्रे यांचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं वरवटणे गावात पोलीस पाटलांच्या इथे त्यांना नाग जातीचा साप आढळून आलेला आहे। तर कोणताही विलंब न करता तिथे पोहोचलो तर विटांमध्ये एक 1.5 ते 2 फुटाचा नाग जातीचा साप आम्ही तिथे सुरक्षितरित्या पकडला। नाग म्हटलं की एक विषारी साप आपल्या डोळ्यासमोर येतो। एकमेव साप आहे जो फणा काढतो। दुसरा एक किंग कोब्रा, हा आकाराने खूप मोठा असतो आणि नाग म्हटलं तर आकाराने खूप छोटा असतो। छोटा म्हटलं तरी 5-6 फूट तरी त्याची वाढ असते, परंतु हा 1.5-2 फुटाचा नाग विषारी गणला जातो। न्यूरोटॉक्सिक हे विष त्याच्यामध्ये असतं जे माणसांच्या किंवा प्राण्यांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करतं। विषारी साप चावला आहे की नाही, बिनविषारी साप चावले कसं ओळखावं? तर विषारी साप चावल्यास डोळ्यावर अंधारी येते, बोल बुबडे येतात, तर आपण समजावं की त्या माणसाला विषारी साप चावलेला आहे। आपण पाहू शकता एक 2 फुटाचा हा नाग असेल आणि हा साप पकडताना दुसरा कॉल आम्हाला आला होता तो निडी येथील गोवा हायवे प्रतापगड धाबा इथून सुद्धा कॉल येत होते। परंतु हा साप रेस्क्यू केल्यानंतर आणि तेथील वरवटणेवासियांना सापांची माहिती दिल्यानंतर आम्ही तिथून हा साप बॅगेत भरून जंगलात सोडला। ग्रामस्थांनी खूप आभार मानले आणि त्यांच्या मनात जी काही भीती होती ती निघून गेलेली आहे, कारण सापाबद्दल सुद्धा आम्ही त्यांना चांगली माहिती दिली। हे आहेत किशोरभाई म्हात्रे, भाजप कार्यकर्ते। ग्रामस्थ मंडळ कुतूहलाने पाहत आहेत। तर साप म्हटलं की भीती तर असतेच, परंतु ते कसं पकडतात याची सुद्धा उत्सुकता सगळ्यांमध्ये असते आणि त्यामुळे साप म्हटलं आणि पकडायला गेलं म्हटलं की गर्दी तिथं असतेच। तर अशा प्रकारे हा साप आम्ही बंद केलेला आहे आणि जवळजवळ या 4-5 दिवसात 4 एक नाग आणि 3 धामण अशा आम्ही सुटका केलेली आहे। ग्रामस्थांना माहिती दिल्यानंतर आम्ही तिथून हा साप रेस्क्यू करण्यासाठी जंगलात गेलो। माझ्याबरोबर आमचे जावई विनोद भाऊ शिंदे हे नेहमीच आम्हाला सहकार्य करतात। तर नाग रेस्क्यू केल्यानंतर आपण आता आलो आहोत ते प्रतापगड धाबा, मुंबई गोवा हायवे निडी या गावासमोर असलेला प्रतापगड धाबा आणि त्यांच्या या बाथरूममध्ये हा बिनविषारी साप धामण त्यांना आढळला। त्यांनी सुद्धा कॉल केला आणि आम्ही कोणताही उशीर न करता तिथे ताबडतोब पोचलो। धामण म्हटलं की एक बिनविषारी साप, त्याची पकड एवढी मजबूत असते की शेपटीच्या पकडीच्या जोरावर तो कुठल्याही उंच ठिकाणी चढू शकतो। तसं या सापाबद्दल गैरसमज असा आहे की हा साप चावत नाही, परंतु मी सर्वांना सांगतो साप हा चावतो, कडकडून चावतो, कारण याला करवतीसारखे दात असतात, त्यामुळे जखम होते, रक्तसुद्धा येतं, परंतु याला विष नसल्यामुळे घाबरायचं काही कारण नाही आहे। आणि प्रत्येक साप पकडण्याची पद्धत आहे, मग तो नाग असू दे, घोणस असू दे, फुरसा असू दे किंवा सूर्यकांड, रसल वायपर, हे प्रत्येक वेगवेगळे साप आहेत, त्यांना पकडण्याची वेगवेगळी पद्धत आहे। तर या ट्रेनिंग नंतर
आम्ही प्रत्येक साप सुरक्षितरित्या हाताळतो आणि त्यांना पकडून निसर्गाच्या सानिध्यात आम्ही सोडून देतो, जेणेकरून पर्यावरणाचा जो समतोल राखला जातो. कारण शेतकऱ्याचा मित्र म्हणून शेतातील उंदीर खाण्याचं काम ही धामण साप करतं. तर अशा प्रकारे आम्ही दोन्ही साप व्यवस्थित रेस्क्यू करून त्यांना जंगलात सोडलेलं आहे. तर आमचं चॅनल आहे सर्पमित्र KT शिर्के म्हणून यूट्यूबवर, तर नक्कीच त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा. आमचा मोबाईल नंबर आहे 820 834 889. पावसाचे दिवस चालू आहेत, तर सर्वांनी काळजी घ्या. अंधार ठिकाणी जाताना बॅटरी घेऊन जा. घरात किंवा हॉटेलमध्ये अडीअडचणी ठेवू नका, जेणेकरून उंदराच्या मागे साप येतील आणि आपल्याला त्रास होईल. पाहू शकता किती अग्रेसिव्ह आहे धामण साप, बिनविषारी. अशा प्रकारे 25 मे 2025 रोजी एक विषारी आणि एक बिनविषारी साप आम्ही जंगलात सोडून पर्यावरणाचं रक्षण केलेलं आहे. 2 जीव वाचवण्याचं समाधान आम्हाला मिळत आहे. तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले शतशः आभार. काही कॉल असेल तर नक्कीच आम्हाला कॉल करा. धन्यवाद. असंच आपलं प्रेम आमच्यावर कायम असू द्या. प्रतापगड ढाबा आणि हा गोवा हायवे. दोन्ही साप पकडल्यानंतर आम्ही त्यांना जंगलात सोडलेला आहे. तर धन्यवाद.